पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माता भगिनींनी त्यांना काय काय वाटलं तसं तसं ते ईव्हीएमचं बटन त्यांनी दाबून दाखवून दिलं आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं सरकार आणलं। अनेक निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी शक्ती दाखवून दिली आहे। सुप्रसिद्ध शायर काफी आजमींच्या या 4 ओळी आहेत। क्यों त्याग करे नारी केवल, क्यों त्याग करे नारी केवल, क्यों नर दिखलाए झूठा बल, नारी जो जित पर आ जाए, नारी जो जित पर आ जाए, अबला से रणचंडी बन जाए। वार नाही तलवार आहे, मी शमशेरीची धार आहे। म्हणजे लाडकी बहीण हे माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे। मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत, तुम्ही आहात म्हणून हे लाडकं सरकार आहे, जोमाने कामाला लागलेलं आहे, पुढे प्रगती करते आहे। तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे, तुम्ही आहात म्हणून सगळं आहे। आपल्या देशात 4च जाती आहेत, त्या म्हणजे महिला, गरीब, युवा आणि शेतकरी, असे पंतप्रधान आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतात। खरं आहे ते। यापूर्वीच्या 2014च्या पूर्वीच्या सरकारच्या काळात महिलांना